या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापुरातील राजकारणात आज मोठी आणि धडाकेबाज राजकीय घडामोड घडली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या तयारीला आणखी धार देणारा महत्त्वाचा प्रवेश आज ठाण्यात झाला. काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का देत माजी महापौर सई खराडे, त्यांचे चिरंजीव व इच्छुक उमेदवार शिवतेज खराडे तसेच सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित अडगोळे यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात सर्वांना भगवा ध्वज देऊन स्वागत करण्यात आले. या संपूर्ण पक्षप्रवेशाची सूत्रे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजा क्षीरसागर यांनी हलवली. सई खराडे यांचे कुटुंब कोल्हापुरातील जुनं जनमानसात विश्वास निर्माण करणारे आणि काँग्रेसशी निगडीत असलेले कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्या यापूर्वी चंद्रेश्वर प्रभागातून 2 वेळा मनपात निवडून आल्या आहेत. बोंद्रे आणि खराडे घराण्याची राजकीय परंपरा लक्षात घेतल्यास त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठे राजकीय अंतर पडू शकते, असे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शिवतेज खराडे हे आगामी मनपा निवडणुकीत इच्छुक असून त्यांचा तरुणाईला भक्कम आधार आहे. तर इंद्रजित अडगोळे हे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट महादेवराव अडगोळे यांचे चिरंजीव असून सामाजिक कामामुळे ते शहरात ओळखले जातात. महापालिका निवडणूक 2010 मध्ये थोडक्यात झालेला पराभव त्यांच्या कार्याची छाप दाखवणारा होता. या तिहेरी प्रवेशामुळे कोल्हापुरातील महापालिका रणधुमाळीत शिवसेनेचा प्रभाव आणखी वाढणार असून काँग्रेससाठी ही मोठी धक्कादायक बाब ठरणार आहे. या कार्यक्रमात माजी आमदार सुजित मिंडसेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.